सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण इथे एक अशी फळची भाजी बनवणार आहोत, लाल भोपळ्याची भाजी. इथे असा मी लाल भोपळा असा छान कापून घेतलेला आहे बारीक. इथे बघू शकता अशा पद्धतीने याला 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि याच्यासाठी आता आपल्याला लागणारं साहित्य बघूया. इथे मी 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, असं याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचे किंवा खलबत्त्यामध्ये पण तुम्ही ठेचून घेऊ शकता. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. इथे बघू शकता तेल आपलं असं छान तापून घ्यायचं आहे. तेल तापून झालं की आपण आता याच्यामध्ये हा बारीक केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मिरचीचं आणि लसणाचं. हे अशा पद्धतीने तर इथे बघू शकता याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे थोडं परतून झालं की आपण याच्या अंदाजानुसार याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची. थोडी 2 चमचा मी हळद टाकलेली आहे. तर 2 चिमूटभर हळद टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण हे घेतलेले भोपळ्याचे काप टाकून घ्यायचे. त्याला पण असं छान परतून घ्यायचं त्याच्यात. हे अशा पद्धतीने तिथे करू शकतो. या भाजीला हळद टाकली तरी चालते, नाही टाकली तरी चालते. तर याला असं छान परतून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ शिजायला. आणि ह्या पाण्यातच शिजून घ्यायची तिला. हे अशा पद्धतीने 10-15 मिनिटाला झाकण ठेवून शिजून घ्यायची. तर इथे बघू शकता असं छान आपली भाजी तयार झालेली आहे. 10-15 मिनटं आपण याला छान वाफवून घेतली. तर आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी ते साधारण अर्धा चमचा मीठ टाकते. ही थोडीच भाजी असल्यामुळे तेलात मीठ टाकल्यानंतर असं छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी छान आपली भाजी ही छान लागते. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, खिचडीसोबत, वरण भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीची लाल भोपळ्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.